की मग आमचे पैसे पळून गेले तर आम्ही सोडू का त्यांना? नका सोडू का? कोण तुम्हाला सोडा म्हणतोय? अहो तुम्ही त्याच्यावर केस दाखल करा, गुन्हा दाखल करा. तुमची एवढी ताकद आहे की गाडी पाठवून त्याला घेऊन या, त्याला लोकांमध्ये टाका. मारायचा अधिकार तुम्हाला कोणी? फेसबुक मॉनिटायझेशनला अर्निंग घेत नाही का? त्याला बेदम मारहाण करायचा माझं चालूच करता येत नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याला अटक करा. तुम्ही मारू कसं काय शकता त्याला? तुम्ही त्याचा जीव घेऊ शकत नाही, तुम्ही त्याला मारू शकत नाही. त्याला मारायचं, मग त्याला फिजिकल फिटनेस का दाखवायचा? काही लोकांना कळलं नसेल फिटनेसचं काय गौरव झालं. एखाद्याला खूप मारहाण झाली की एमएलसी साठी नेलं जातं दवाखान्यामध्ये. दवाखान्याने जर फिट दाखवलं तर त्याला अटक केली जाऊ शकते. दवाखान्याने जर अनफिट दाखवलं तर त्याला अटक होत नाही. म्हणजे आत टाकायच्या आधी बेदम मारहाण करायची, मग अटकाला सांगायचं डॉक्टर नाही नसेल साठी काय. बरोबर आहे ताई? आता ह्या सगळ्यांच्या मध्ये किती किती अशा एफआयआर दाखल व्हाव्या दादा? मी एफआयआर दाखवल्या एक वा चांगला मेडल आहे तीन आहे का दाखल. आता अशा ज्या सगळ्या एफआयआर दाखल आहे का ते म्हणाले की एवढ्या एफआयआर मिळू शकत नाही. एक एफआयआर दाखल करायला किती वेळ लागतो? आणि नेमकं संपदाच्या बद्दल झालं काय? संपदाच्या संबंधाने नेमकं घडलं काय? तिथे संपदाचे बाबा थांबलेले आहेत. शेतमजूर माणूस आहे, गरीब माणूस आहे, कष्ट करून त्याला लेकरू वाढवलेलं आहे. ही सगळी गरीब माणसं आहेत. बरं मेलो तर मेलो लेकरू, मेल्यावर त्या लेकराच्या चारी औषध थोडी उडवतो. तिची पण उत्तर देते समजायला सांगा. का करावं लागलं एवढं सगळं आम्हाला? आम्ही फक्त संपदा मुंडेलाच न्याय मागत होतो ना. आम्ही संपदा मुंडेचाच न्याय मागत होतो. देवेंद्र फडणवीसांनी क्लीन चिटची भाषा का केली? देवेंद्र फडणवीस जग आहेत का? ते मुख्यमंत्री आहेत, त्यांनी राज्य चालवलं, त्यांनी कोर्ट नाही चालवायचं. आणि त्यांना कोर्ट चालवायचं असलं तर हे सगळे पोलीस स्टेशन बंद करून टाका, कोर्ट बंद करून टाका आणि फडणवीस साहेबाच्या माझी समोर एक पाटी लावून टाका, एक क्लीन चिट वाटून मिळेल. त्या तुला 1 मिनिट फक्त सांगायला, एक आणि एका मिनिटाचं सांगणार आहे म्हणून. हा फक्त नाव सांग. काय नाव आहे? विकास लोकांचे सांगणार पडले. जून मध्ये माझ्या एका इथं दाखल झालेला आहे. आमची जागा अधिकारी कोण होता? अधिकारी एक लक्षात घ्या, हे पीएसआय पाटील तेच आहे. ज्या पीएसआय पाटील संपदा मुंडेला मेंटली टॉर्चर केलं, ज्या पीएसआय पाटील आणि एपीआय साई पात्रे संपदाला डिमोरलाइज करायचा प्रयत्न केला, ती डिप्रेशन मध्ये जाईल इतकं तिला टॉर्चर केलं, त्या सगळ्या पीएसआय पाटील बद्दल आता ही माऊली काय सांगते? मी अजिबात पुकारले नसते मध्ये, मी लय गरीब लेकरू आहे, मी लहान माणूस आहे, मी एकदम गरीब माणूस आहे, मी काय चॅलेंज कुणाला देऊ शकत नाही, आव्हान देऊ शकत नाही. संध्याकाळी 6ला उत्तर द्यायचे म्हणजे त्यांनी आव्हान दिले की या म्हणून. अहो फोन करून सांगायचं तुम्ही आम्हाला, आम्ही आलो असतो, आम्ही येऊ तुमच्याकडे. मुळात तुम्ही काय उत्तर देताय? तुम्ही उत्तर का देताय ते आम्हाला सांगा. कारण तुम्ही उत्तर द्यायचं काहीच कारण नाही. आम्ही तुम्हाला आरोपी म्हणले का? तुम्ही स्वतः आरोपी काय म्हणताय स्वतःला? उलट आम्ही तर म्हणतोय मी तुमची पाहुणी आहे, तुमची बहीण आहे, या माझ्यासोबत आणि मदत करा माझी इथं आरोपपत्र दाखल करायला. पीएसआय पाटील काय म्हणतात? पीएसआय पाटील काल माझे नातेवाईक झाला होता. पीएसआय पाटील मला डायरेक्ट माझी एलसीबीचे लोक याला विचारून असतील जागावर
टिप्पण काढा रे, एकेकाचं टिप्पण काढा. काय टिप्पण काढायचं ते काढा. मी अजिबात पुराव्याशिवाय काय बोलत नाही तुम्हाला. रत्नशिव निंबाळकरच्या खुनाचा जो आरोपी आहे त्याचा सख्खा भाऊ भाजपचा सरचिटणीस आहे. सख्खा भाऊ भाजपचा सरचिटणीस आहे. अटक झाली नाही अजून त्याला. आज 8 महिने झाला अटक झाली नाही. सगळे मोकाट सुटलेले आहेत. एक अजून एक कोण करता होती. एक कुठे वर्ष आठवले कुठे वर्ष कुठे वर्ष हा दोन नाही काय ही संकरा मुंडेच्याच वाटेची प्रवासी झाली असती. सुदैवाने ही वाचली. मेयरच्या दिगंबर आगवणे दिगंबर आगवणीची मोठी कन्या आज गेली 3 वर्ष झाली. आम्ही बेघर आहोत. 9 ऑगस्ट 2022 वडिलांना अटक झाल्यापासून तर आतापर्यंत आम्ही न्याय भेटल्याच्या अपेक्षेने सगळीकडे फिरत आहोत. आम्ही महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली, पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली, पण कोणीच आमची दखल घेतली नाही. कधी भेटणार आहे आम्हाला न्याय? निंबाळकर यांचे कार्यकर्ते घरी येऊन आम्हाला धमकी देत होते की आता तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावला, आता तुमचा कार्यक्रम लावतो. म्हणजे आम्ही काय केलं होतं? आमचं काय कमी आहे सगळ्यात? त्यांच्यावर माझ्या वडिलांवर होतं ते पूर्ण घरापर्यंत आले. माझ्या आईवरही केस केल्या, माझ्या मामीवरही केस केल्या. आज 3 वर्ष झाले त्यांच्यावरती मोठा ईडी हुंडकीसारखे केसेस झाले. माझ्या वडिलांना आज तिथं सगळे जमलेले आहेत. तिथं सगळ्यांना कोणाला जरी विचारलं तरी ते सांगतील की आमदार आघाडी साहेबांनी त्याच्यासाठी काय केलंय. आता मला काय अजून एक खून प्रकरणाचं प्रकरण आहे. बाळासाहेब विश्वनाथ शिंदे अजूनही गुन्हा दाखल नाहीये. गुन्हा दाखल होण्यासाठी अक्षरशः याच्यामध्ये ह्युमन कमिशनची ऑर्डर आहे. बरोबर दादा? 8 दिवस उपाशी राहिले ते तरी मी त्याच्याकडे कोण बघेना. उपाशी राहिलाच तर हा मिळाला पण मला आम्हाला काही दिलं गेलंय. आम्ही कशाला तुझ्याकडे बोलू? असा सगळा खेळ आहे या सगळ्यांमध्ये. तुम्हाला काय सांगायचंय? तो गरीब इसम होता, त्याला वारच नव्हते म्हणून त्याला काय केलं, एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या गाडीखाली येऊन तो बिचारा वारला. म्हणजे आगाऊच गाडी घातली असं म्हणायला हरकत नाही. कारण 2 महिन्याचे पगार त्याचे रकड. माझं उद्याच्या 7 तारखेला आंदोलन आहे, निदर्शन आहे. माझी एवढीच विनंती ताईंच्या माध्यमातून आणि प्रसार माध्यमातून या